खामगाव शहरात जागोजागी खड्डे पडलेले असून या पावसाळी दिवसात त्यांची डबकी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। नगरपालिकेने हे खड्डे बुजवून जनतेला न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन खामगाव MIMच्या वतीने देण्यात आले होते। शहरातील नॅशनल हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून 10 ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराज पालखी सुद्धा शहरातून मार्गक्रमण करणार आहे। त्यामुळे सदरच्या पालखी मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे, तसेच मस्तान चौक परिसर व फरशी भागात सुद्धा रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे मागणी निवेदन नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे। वारंवार निवेदने देऊन कार्यवाही होत नसल्याने अखेर 2 ऑगस्ट रोजी खामगाव MIMच्या वतीने बेशर्माच्या झाडाची रोपे मुख्य रहदारीच्या खड्ड्यात लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज, खामगाव। गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषद मध्ये शिरोला निवेदन केलं होतं की बा तात्काळ हे खड्डे बुजवायचं काम करा, पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या रोडवरती रस्ते येणारे जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे, तरी सुद्धा या रोडचं काम होत नाही आहे। आणि आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या 10 ऑगस्टला आपल्या संत गजानन महाराज संस्थानची या गावामध्ये या संत नगरीमध्ये पालखी येणार आहे, तरी सुद्धा यांनी याचा मान ठेवून संत गजानन महाराजच्या पालखीचा मान ठेवून येणाऱ्या 10 ऑगस्ट पर्यंत तरी सुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे। अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते याच्या स्वरूपपणे आणि तीव्रपणे आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदचा तीव्र आंदोलनकारी निषेध करू। तुम्ही या रस्त्यावर आंदोलन कराले की शहरातल्या इतर नाही, सर्व शहरातल्या सर्व रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि आज आमचं जे आंदोलन होतं अनोखं आंदोलन होतं। आम्ही या खड्ड्यामध्ये बेश्रमचे झाडं लावून आम्ही हे आंदोलन केलं, कारण हे जे नगर परिषद आहे बेश्रमच आहे। कारण की आतापर्यंत त्यांना आमचं जे प्रश्न होते ते मार्गी लावलेलेच नाही आहेत। या खामगाव नगरीतले लोक त्रस्त झालेले ते खड्ड्यांमुळे।